कोल्हापूर चव, परंपरा आणि उत्साहाचं शहर, आणि या शहरामध्ये आज दिसली एक वेगळीच धांदल. रांग आहे, पण कारण थोडं हटके आहे. ही रांग गॅस सिलेंडरसाठी किंवा इतर कोणत्याही वस्तूंसाठी नसून चक्क मटण खरेदीसाठी लागली आहे. बघूया. कोल्हापूरकर आणि मटण यांचं नातं खास आहे आणि त्यात जर का सण उत्सवाची जोड मिळाली तर चित्र आणखीनच रंगतदार होतं. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी पेठेमध्ये बुधवारी पहाटेपासूनच नागरिकांनी मोठी रांग लावली होती. ही रांग कोणत्याही अत्यावश्यक वस्तूसाठी नव्हे तर चक्क बकऱ्याच्या मटण खरेदीसाठी लागलेली. म्हाई या सणानिमित्त इथं मटण कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलं होतं. बाजारात साधारण 800 रुपये किलो असलेलं मटण इथं फक्त 620 रुपये किलोनं विकलं जात होतं. परिणामी पहाटेपासूनच इथं मटण खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचं दिसलं. कोल्हापूर सारखं मटण कुठंच मिळत नाही आणि ही जी माया आहे म्हणजे शिवाजी पेठची 800 रुपयाचं 620 रुपयाला द्यायला आहेत. गेली मी 3 तास रांगेत उभा आहे. ज्या पाळीतून जे मटण घेण्याची चव आहे ती दुकानातल्या मटणाला नाही. आणि जुत्यावर टँकरनं ताक वाटलं इथं टरकानं बकऱ्या आहेत बघा. शिवाजी पेठेमध्ये जी माया प्रेम आहे ती खरोखर शिवाजी पेठेत आहे. पेठांची संस्कृती जपण्याच्या उद्देशानं ही म्हाईची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. हनुमान जयंतीनंतर महाप्रसाद आणि त्यानंतर येणाऱ्या बुधवारी म्हाई आयोजित केली जाते. महादेव शंकरराव गायकवाड यांच्या माध्यमातून 2007 पासून ही प्रथा सुरू झाली आणि मागील 19 वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. उभा मारुती मंदिर आहे. याचे 2007 साली जीर्णोद्धार झाला. जीर्णोद्धार झाल्यानंतर आमच्या डोक्यात आलं एक आपण शिवाजी पेठेची माही करावी, पै पाहुण्यांना जेवायला बोलवावं. मग हनुमान जयंती झाल्यानंतर येणाऱ्या बुधवारी महाप्रसाद झाल्यानंतर येणाऱ्या बुधवारी आम्ही शिवाजी पेठेची माही करतो. पहिल्या वर्षी आम्ही 120 रुपये किलोनं मटण दिलं. 140 रुपये असताना पदरचे 20 रुपये घालून 120 दिलं. त्यावेळेला 1800 किलो गेलं. गेल्या वर्षी 2737 किलो गेलं होतं. यंदा म्हाईसाठी तब्बल 270 बकरे आणण्यात आलेत आणि जवळपास 5000 किलो मटण विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलं होतं. म्हाईचा उद्देश एकच आहे, शिवाजी पेठ एकत्र यावी. त्यामुळेच कमी दरात मटण देऊन सगळ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. मधल्या काळात ही परंपरा काही वर्ष खंडित झाली होती, मात्र आता पुन्हा नव्या उत्साहात ही परंपरा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गावागावात जपल्या जाणाऱ्या परंपरांप्रमाणेच कोल्हापूरच्या जुन्या पेठांमध्येही म्हाईसारखी परंपरा जपली जाते. त्याची साक्ष ही गर्दी देते. आपण ग्रामीणमध्ये जातो आणि तिथल्या ग्रामीणमध्ये असलेल्या पै पाहुण्यांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या घरी गेल्यानंतर तिथला मटणाचा आस्वाद घेतो. तोच प्रकार आपल्या शिवाजी पेठेतल्या या आपल्या भागात करूया आणि त्याला एक माहीचं स्वरूप दिलं, जेणेकरून आपल्याही नातवंडांना, मुलींना, सुनांना, त्यांच्या माहेरवासींना, अनेकांना आपण बोलवून, मित्रमंडळाला बोलवून एक चांगला एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम माहीच्या स्वरूपात आपण करूया, असा एक आणण्याचा एक प्रयोग आपल्या इथं शिवाजी पेठेत सुरू झाला. कोल्हापूरच्या पेठ संस्कृतीचं दर्शन घडणाऱ्या अनेक घटना समोर येतात. त्यातीलच म्हाई निमित्तानं मटण खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतेय. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.